नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिद्धवेद किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासासाठीचे खास असे लाडू जे आपण बनवणार आहोत साबुदाण्यापासून। उपवास आला की आपल्या प्रत्येकाला एक वेगळंच टेन्शन असतं। आज काय खावं, काय नको, याचा मला त्रास होतो, ते मला आवडत नाही। पण आपण आज जे लाडू बनवणार आहोत हे तुम्हाला खूप आवडतील याची मी खात्री देते। बघा, आपण घेऊया 1 वाटी साबुदाणा। साबुदाण्याला स्वच्छ निवडून घेतलेला आहे। हा 1 वाटी साबुदाणा आपण टाकूया कढईमध्ये आणि या साबुदाण्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटांकरता छान मंद आचेवर शेकून घ्यायचे। साबुदाणा सतत हलवत राहा, तो लागायला नकोय। बघा, साबुदाण्याचा रंग तुमच्या लक्षात येईल बदललेला आहे। साबुदाण्याला असा रंग आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर हा साबुदाणा आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया। हा छान गार झाला पाहिजे। साबुदाणा गार होतोय तोपर्यंत आपण घेणार आहोत 1 वाटी शेंगदाणे। 1 वाटी शेंगदाणे हे सुद्धा मी छान रोस्ट करून घेणार आहे। आपले शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत। आता आपण या शेंगदाण्यांना सुद्धा छान थंड व्हायला ठेवून देऊया। शेंगदाणे थंड झाल्यावर आपण या शेंगदाण्यांचे शिलटे काढून घेऊया। कारण आपल्याला लाडू खूप छान दिसायचा असेल तर हे शिलटे काढावे लागतील, नाहीतर आपल्या लाडूंचा जो रंग आहे तो थोडासा लालसर येईल। म्हणून आपण याला क्लीन करून घेऊ। साबुदाणा छान थंड झालेला आहे। आता आपण या साबुदाण्याला मिक्सरमध्ये टाकून छान बारीक असं ग्राइंड करून घेणार आहोत। साबुदाणा छान थंड झाला तर तो छान बारीकही दळला जातो। त्यानंतर आपण या साबुदाण्याला मैद्याच्या गाळणीतून गाळून घेणार आहोत। त्यात जर काही जाड उरलं असेल तर ते आपण काढून घेऊ, म्हणजे लाडू करताना आपल्याला लाडूचं जे पीठ असेल ते एकदम स्मूथ लागेल। हे बघा, हे थोडंफार जाड होतं, हे मी काढून घेतलेलं आहे। तुमच्या लक्षात येईल की पीठ बघा किती छान बारीक झालंय। याचप्रमाणे हे शेंगदाणे देखील आपण बारीक करून घेऊया। शेंगदाणे देखील जेवढे बारीक करता येतील तेवढे बारीक करूया आपण। शेंगदाण्यांना मी थोडं जास्त वेळ ग्राइंड केलं आहे, त्यामुळे बघा त्याला कसं तेल सुटलं आहे। आपल्याला अशाच बारीक दाण्याच्या कूटची गरज आहे। यानंतर आपण घेणार आहोत अर्धी वाटी साखर। मिक्सरमधून बारीक करून घेतलाय। थोडे काजू, बदाम यांना आपण तुपामध्ये परतवून घेणार आहोत।
हे सर्व आपण हाताने एकजीव करून घेऊ. दाण्याचा कूट, पिठी साखर आणि साबुदाण्याचं पीठ. हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण याच्यात टाकणार आहोत. गरम केलेले तूप हळूहळू यात मिसळायचं आहे. याला कालवत जायचं आहे. आपला लाडू बांधला जाईल तोपर्यंत थोडं थोडं तूप यात घालून याला एकजीव करा. हे बघा, या पद्धतीने आपल्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे लाडू हळूहळू वळून घेऊयात. बघा, आता आपले लाडू छान वळले जात आहेत. बघा, हा लाडू तुम्ही जेव्हा फोडणार तेव्हा खूपच सॉफ्ट आणि खूप स्वादिष्ट असं असणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपले साबुदाण्याचे स्वादिष्ट असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला माझ्या साबुदाण्याच्या लाडूंची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला रिप्लाय द्या, हे लाडू तुम्हाला कसे वाटले. अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे सिद्धवेद किचनमध्ये. पुढचा व्हिडिओ टाकते, तोपर्यंत बाय.